जळगाव येथे होणाऱ्या इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल स्पर्धेसाठी सांगली जिल्हा मुलींचा फुटबॉल संघ रवाना झाला आहे. मिरज रेल्वे स्थानकावरून संघाला शुभेच्छा देण्यात आल्या. वेस्टर्न इंडिया लीग स्पर्धेअंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेत सांगलीच्या संघाचा पहिला सामना बुलढाणा संघासोबत होणार आहे. सांगलीच्या मुलींचा संघ या स्पर्धेत चांगली कामगिरी करेल असा विश्वास सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष अमित कुमार पवार तसेच संघाची कर्णधार वीणा नायर आणि सहकर्णधार एंजेलिना फ्रान्सिस यांनी व्यक्त केला. संघ व्यवस्थापक म्हणून खतिजा सारवन यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघाच्या रवाना प्रसंगी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद, उपाध्यक्ष अमित कुमार पवार, आसिफ सारवन, बाळासाहेब माळी, सनी नायर, संदीप नलोडे, उमाकांत शहा, किरण सोनवणे यांच्यासह खेळाडूंचे पालक उपस्थित होते. सांगलीच्या या मुलींच्या संघाकडून स्पर्धेत दमदार कामगिरीची अपेक्षा असून पहिल्या सामन्यात बुलढाणा संघाला आव्हान देण्यासाठी संघ सज्ज झाला आहे. जळगाव येथे होणाऱ्या स्टेट चॅम्पियनशिप ओपन मॅचेस महिला त्यासाठी सांगलीची आता टीम जात आहे आणि आम्हाला अभिमान आहे की इथे सर्व जेवढे सांगली जिल्हे क्लब आहेत त्या प्रत्येक क्लब मधल्या दोन चार मुली का असलेल्या आज इथे खेळत आहेत. आज आपले जिल्हाध्यक्ष जग्गू सय्यद सर यांच्या मार्गदर्शनामुळे आज मुलींचे 8 ते 10 क्लब सांगली जिल्ह्यात तयार झालेले आहेत आणि आशिष सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती होत आपला क्लब आणि आपली सांगली जिल्हा असोसिएशन मोठी होईल आणि ह्या वर्षी जी महिलांची टीम चाललेली आहे ती राज्यात 100% नाव करेल आणि 1-2 मुली नॅशनल खेळतील असा मला विश्वास आहे आणि सर्व मुलींना आणि कोचेसला माझ्यातर्फे शुभेच्छा. माझं नाव वीणा आणि आम्ही सगळी सांगली जिल्ह्याकडून स्टेट चॅम्पियनशिपला खेळायला जात आहोत आणि आम्ही सगळ्यांचं बेस्ट देईन आणि करिअर ह्याच्यामध्ये करायचा पूर्ण प्रयत्न करणार आणि आमची पहिली मॅच बुलढाणा सोबत आहे आणि जग्गू सय्यद सरांनी मला कॅप्टनशिप दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि खेळ चांगला करा तुम्ही अशी अपेक्षा आहे का? आम्ही नक्कीच करणार. आमच्या साईड करून आम्ही आमचा बेस्ट देणार. डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन आम्ही जळगावला मॅचेसला जात आहोत. इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल चॅम्पियनशिप तर आम्ही तिथे जाऊन चांगला आम्ही देऊ आणि चांगलं नाव घेऊ पुढं आणि सरांनी मला व्हाईस कॅप्टनशिप दिल्या म्हणून त्यांचा आभार मानतो.